सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर लाईफ इन अ फ्रेम बाय नम्रता। मी नम्रता। तर आज आपण बनवणार आहोत दम आलू। तर यासाठी लागणार आहे छोटे छोटे मिनी पोटॅटोज जे कच्चेच आहेत, त्याची साली काढून घेतलेत आणि ते आपल्याला थोड्याशा तेलामध्ये फ्राय करायचे, डीप फ्राय करायचे। थोडे म्हणजे ज्यांना जसं आवडत असेल त्या पद्धतीने। तर मी या पद्धतीने थोडं तेल टाकून गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत त्याला चांगलं फ्राय केले। त्याच्यानंतर मसाला बनवण्यासाठी आपण घेतला आहे कांदा, थोडे काजू, मिरची आणि लसूण। हे थोड्याशा तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे, थोडंसं लाल ब्राऊन कलरचा कांदा होईस्तोपर्यंत। त्याच्यानंतर एक टोमॅटो मी त्यात चिरून टाकलेला आहे। कोणाला आंबट आवडत असेल तर 2 टोमॅटोही टाकू शकतात। त्याच्यानंतर हे चांगलं फ्राय करून घेतल्यानंतर त्याचं आपण वाटण केलेलं आहे। त्याच्यानंतर फोडणीसाठी आपण टाकलेला आहे तेजपत्ता, लवंग, दालचिनी, आपण अख्खा मसाला टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपण केलेलं वाटण आहे ते पण तेलात टाकलेलं आहे। ते चांगलं फ्राय करून म्हणजे चांगलं परतून घ्यायचं आहे, त्याला तेल सुटोपर्यंत। कारण आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटल्यानंतर आपण त्याच्यात टाकायचा आहे लाल तिखट मसाला, जो घरचा घाटी मसाला आहे तो, मीठ आणि हळद। याच्या व्यतिरिक्त मी काहीच टाकलेलं नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर टाकू शकता। आणि हे बघा, आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, एकदम छान दिसते। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाणी। तर जे वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स करून तेच पाणी ओतले। त्याच्यानंतर तुम्हाला हवे त्या प्रमाणात, किती घट्ट हवे किंवा किती सैल हवे त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे। आणि मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे, पण आपल्याला बटाटा टाकल्यानंतर तो आपल्याला त्याच्यात शिजवायचा आहे थोड्या प्रमाणामध्ये, त्यामुळे तो थोडासा आटेल त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचं आहे। आपण जेव्हा तेलात बटाटा परतला तेव्हा तो थोड्या प्रमाणात शिजलेला असतो, त्यामुळं आपण बटाटा काढून चेक करून बघायचं की कितपत शिजत आले, त्या हिशोबाने पाणी ओतून शिजवून घ्यायचं। शिजत आल्यानंतर तुम्ही वरून थोडंसं तुपाचे धार सोडू शकता किंवा जेवण घेताना त्या वाटीमध्ये तुम्ही वरून तूप टाकू शकता। आणि ही माझी आवड की सर्विंग बाउलमध्ये एकदा तरी भाजी टाकून बघायची होती, म्हणून हा स्पेशल सर्विंग बाउल काढला आणि ही अशी भाजी काढून फोटो काढला। खूप छान वाटत होतं। आणि आज आम्ही ही भाजी दम आलू, ढाबा स्टाईल दम आलू आम्ही आज खाली भाकरीबरोबर, तुम्ही पराठाबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता। तर सगळ्यांनी या जेवायला। आणि ही आपली आजची दम आलू, ढाबा स्टाईल दम आलू। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।